चोऱ्या करणाऱ्या सोलापूरच्या आंतरराज्य कटलर टोळीला पंढरपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. शनी अमावस्येनिमित्त सीताराम महाराजांच्या भक्तांच्या दागिन्यावर त्यांचा डोळा होता. याआधी अनेक यात्रांमध्ये त्याच टोळीने चोऱ्या केल्या होत्या. काल शनी अमावस्येनिमित्त खर्डीतील सीताराम महाराजांच्या दर्शनासाठी असंख्य भाविक खर्डीत दाखल होतात. मात्र अशा भाविकांची किसे कापून पैसे लंपास करणे, महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणे यामुळे खर्डी आणि पंढरपुरातील भाविकांच्या अनेक चोऱ्या झाल्या होत्या. मात्र यातील चोर सापडत नव्हते. यासाठी DYSP डॉक्टर प्रशांत डगळे यांनी मागील काही दिवसांमध्ये अशा टोळ्यांवर लक्ष ठेवून होते. काल उपविभागीय पोलीस कार्यालयातील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी सूरज हेंबाडे यांना चोरांची टोळी खर्डीतून पंढरपूरकडे येणार असल्याची गुप्त खबर मिळाली होती. त्यानुसार DYSP डॉक्टर प्रशांत डगळे यांनी आधीच सांगोला चौक येथे फिल्डिंग लावली होती. खबरीनुसार काल एक क्रुझर गाडी आपलं काम करून सांगोला चौकातून निघाली होती. तेव्हा DYSP प्रशांत डगळे यांच्या टीमने ही गाडी थांबवली असता ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. परंतु पोलिसांनी आधीच नाकाबंदी केल्याने ते अलगद सापडले. या सर्वांना पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्याकडून मोठा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आल्याची माहिती मिळते. ही कामगिरी DYSP प्रशांत डगळे यांच्या टीमने केली असून मागील काही दिवसांमध्ये या टीममधील पोलिसांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत.